नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो चोपड्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत सीनियर इंजिनियर शशिकांत पाटील सर. सीनियर इंजिनियर अर्थातच म्हणण्याचे 1-2 महत्त्वाची कारणं आहेत. ते म्हणजे त्यांचा असलेला या क्षेत्रातला अनुभव. 27 वर्षांचा त्यांना या क्षेत्रातला अनुभव आहे आणि माझ्या मते जेव्हा एखादी व्यक्ती अविरतपणे, अखंडपणे या क्षेत्रात काम करत असते, तेव्हा त्यांचा अर्थात या क्षेत्रातला असलेला अनुभव फार मोठा असतो. त्याप्रमाणे ते काम करत आहेत. आणि दुसरी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते रेसिडेन्शियल आणि गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स अशा 2 फील्ड्सवर मेजरली काम करतात. मला नेहमी असं वाटतं, की आपण जेव्हा देश उभारणीची गोष्ट करतो, ती जी सिव्हिल इंजिनिअरच्या माध्यमातून घडत असते, तर तेव्हा एखाद्या तालुका प्लेसला, जिल्हा प्लेसला एखादा छोटा ब्रिज बांधणारा, एखादी शाळा बांधणारा, हॉस्पिटल बांधणारा इंजिनिअरसुद्धा त्या देश उभारणीमध्ये तितकाच मोठा वाटा आपला निभावत असतो. आणि त्यापैकी एक माझ्यासोबत आहे. त्यामुळे थेट आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्यांचा प्रवास जाणून घेणार आहोत. या क्षेत्राकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन, त्यांना आलेल्या अडचणी, त्यावर केलेली मात, अशा अनेक विषयांवर आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. तर मग आपण अशी सुरुवात करूया. ते म्हणजे अगदी तुमच्या लहानपणापासून, की तुमची शाळा कुठली होती, मग तुमचं कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडण्यामागचं प्रेरणास्थान कोण होतं? कारण आजपासून 25-27 वर्षांपूर्वी जेव्हा या क्षेत्राकडे येण्याचं ठरलं, तेव्हा एवढा स्कोप असेल या क्षेत्रात भविष्यात असं कुणाला वाटलं नव्हतं. तर तेव्हा तुम्ही या क्षेत्राकडे कसं काय वळालात? काय सांगाल? माझं प्रायमरी एज्युकेशन हं, प्रायमरी एज्युकेशन एक खेड्यात झालेलं आहे. हं, 4th पर्यंत चोपडा तालुक्यात काजीपुरा म्हणून गाव आहे. त्या ठिकाणी 4th पर्यंत प्रायमरी एज्युकेशन झालं. नंतर चोपड्याला मी शिफ्ट झालो आणि आफ्टर 10 डिप्लोमाला ॲडमिशन घेतली. हं, माझं जे फॅमिली बॅकग्राऊंड आहे, जे वडील आहेत ते पण कॉन्ट्रॅक्टर होते. मग आम्ही सिव्हिल इंजिनिअर निवडलं आणि हं. त्याच्यानंतर 1998ला पास आउट झाल्यानंतर डायरेक्ट स्वतःचा बिझनेस त्याच वेळेस वयाच्या 20व्या वर्षी सुरू केला. क्या बात है! आपण या क्षेत्रातलं जेव्हा शिक्षण घेतो, त्याच्यानंतर आपण कुठेतरी सर्व्हिस किंवा प्रॅक्टिस करतो. तर त्यामुळे पहिला प्रश्न असा आहे, की तुम्ही ती कुठं गेलीत, पहिला अनुभव मिळण्यासाठी? आणि जेव्हा स्वतःची कन्सल्टन्सी वैयक्तिकरित्या करायची ठरली, त्यातला पहिला प्रोजेक्ट आठवतोय का? कुठला होता? तो कसा मिळाला आणि कसा पूर्ण झाला? तो करताना काही अडचणी आल्या का? त्याबद्दलची काही आठवण? मला डिप्लोमा पास आउट झाल्यानंतर हं, दुसरीकडे काही प्रॅक्टिस केली नाही. वडीलच असल्यामुळे शिक्षण करताना सुद्धा मी ते कन्सल्टन्सीमध्ये होतो हं. आणि कामं पण पाहत होतो कन्सल्टन्सीचं. आणि पहिला प्रोजेक्ट माझा इथून जो सुरू झाला, नवीन वसाहतचं काम सुरू होते. एक अनंतनगर म्हणून आहे, त्या ठिकाणी एक 700 स्क्वेअर फीटचं काम हं. हे सुरुवातीला 1998च्या डिसेंबरच्या आसपास मिळालं होतं. तिथून ओके. माझी पुढची सुरुवात झाली. समजलं. मग मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे ते म्हणजे या क्षेत्रात तुम्ही बघितलं असेल, अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज बरंच जास्त आहे आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक असतं. कधी त्यांच्याकडनं चुका घडत असतात. तर मग तुम्ही हे लेबर मॅनेजमेंट साइटवर कसं करता? लेबर म्हणजे अनस्किल्ड लेबर आणि स्किल्ड लेबर. स्किल्ड लेबरला जेवढं आहे तेवढंच अनस्किल्ड लेबरला आहे. परंतु त्यांना व्यवस्थित हँडल केलं तर माझ्या मते त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे. व्यवस्थित त्यांच्याशी सामोपचाराने वगैरे वागले, तर मला नाही वाटत की काही प्रॉब्लेम येतो त्यांच्यासोबत. माझ्या 27 वर्षाच्या अनुभवात अजून असं काही झालेलं नाही, की त्यांच्याशी वावरताना, त्यांच्याशी बोलताना, त्यांच्याकडून काम करून घेताना काही कधी प्रॉब्लेम्स कुठल्या क्रिएट झाले प्रकारची असतील. अडचण झाली असं वाटत नाही. नाही. बरं. रेसिडेन्शियलमध्ये काम करताना बऱ्याचदा असं असतं, की कस्टमरचं असं म्हणणं असतं, की आमचं बजेट थोडं कमी आहे. एवढ्याच बजेटमध्ये बसवून द्या आणि एक इंजिनिअर म्हणून तुम्हाला वाटत असतं, की चांगल्या दर्जेदार बांधकाम आपण करावं. तर अशा वेळेला मग क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा राखता? दोघांचा समतोल राखायला एक आहे, काही-काही वस्तू हं. अ, कोणती कितीला मिळते, काय मिळते, त्याच्यातला समतोल आपला जो कस्टमर आहे, जो पण आपण कन्सल्टन्सीमध्ये आहे, त्याच्याप्रमाणे आपल्याला करून घेता येतो. बरोबर. आणि दुसरं गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्समध्ये पण तुम्ही काम करता. तर येस. आतापर्यंत कुठल्या-कुठल्या प्रकारचे प्रोजेक्ट्स आपण केलेले आहेत शासकीय? मी शासकीय प्रोजेक्ट जवळपास ब्रिज केलेला आहे. सगळ्यात हं. मोठा ब्रिज माझा 155 मीटरचा होता. ओके. 155 मीटर 21 गाड्यांचा पूल होता. वाह! तो सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे आणि बाकी भरपूर ब्रिजेस वगैरे झाले आहेत, बिल्डिंग झाल्या आहेत. इव्हन 2000 साली सुरुवातीला पहिला बिल्डिंग केली होती मी इथे भूमी अभिलेख कार्यालय. अच्छा. चोपडा तालुक्यातले भूमी अभिलेख कार्यालयाचं जे बांधकाम आहे, ते 2000 साली केलेलं होतं. वाह! आता एक थोडा वेगळा प्रश्न आहे तो म्हणजे जसं मागच्या 25 वर्षांपासून हे तुम्ही क्षेत्र बदलताना बघितलंय. त्याचप्रमाणे तुम्ही जळगाव जिल्ह्याचा पण एक प्रवास बघितलाय. येस.
तर त्याला अनुषंगानं हा प्रश्न आहे. ते म्हणजे येणाऱ्या 15-20 वर्षामध्ये प्रशासनानं कुठल्या क्षेत्रावर काम केलं पाहिजे, एक इंजिनिअर म्हणून तुम्हाला वाटतं, जेणेकरून जळगावचा एक जळगाव जिल्ह्याचा एक सर्वांगीण विकास होईल. पुण्या, मुंबईसारखी आपण आज शहरं बघतो. तर त्याच्याप्रमाणे जर करायचं असेल तर? माझ्या मते बांधकामातलं व्यवस्थितपणा आणि स्किल वाढवायचं असेल, तर अनस्किल्ड लेबरांना जे प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे, ते हं, गव्हर्नमेंट थ्रू दिलं गेलं पाहिजे. बरोबर. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये स्टील आणि सिमेंट हे 2 महत्त्वाचे घटक असतात. येस. तर जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते, तेव्हा जनरली तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता, की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? पॅरामीटर स्टीलचं टेन्शन म्हणजे त्याची क्वालिटी बघितली जाते. हं, त्याचा वेट वेट बरोबर आहे का नाही आहे? हं. त्याचं वेट पण बरोबर पाहिजे. परत रनिंग मीटर. काही-काही ओव्हर वेट्स असतात, काही-काही अंडर वेट्स असतात. तर ते आम्ही सगळं काही पाहतो. बरोबर. आयकॉन स्टील यापूर्वी वापरलंय आपण कधी कुठल्या प्रोजेक्टमध्ये? मी जवळपास 5 वर्षापासून म्हणजे हं, कोविडच्या आधी 2020 पासून बरोबर. आयकॉन स्टीलचाच यूज करतोय. क्या बात है! मग त्यांच्या सर्व्हिस, डिलिव्हरी आणि अवेलेबिलिटीबद्दल काय सांगाल? आमच्या इथले हे आहेत डीलर आहेत संजय अग्रवाल म्हणून. हं, त्यांच्याकडे ऐनवेळेस न करता आम्ही 1-2 दिवस आधी हं, हं. त्यांना हे करतो, पण लगेच अवेलेबल होऊन जातं. बरोबर. आणि आधी पण त्यांच्याकडे अवेलेबल असतं. पण काही-काही स्टॉक 2 दिवस आधी सांगितलं ते 2 दिवसात आपल्याला अवेलेबल करून अरेंज देतात. करून देतात. बरं. आता एक खरा अवघड प्रश्न आहे, ते म्हणजे आतापर्यंत 5,000 पेक्षा जास्त प्रोजेक्ट केल्यानंतर त्यातला जर एकच प्रोजेक्ट निवडायची वेळ आली, जो तुमचा सगळ्यात आवडीचा प्रोजेक्ट आहे, किंवा जो कायम आठवणीत राहील, तर तो प्रोजेक्ट कुठला आणि त्याची काय वैशिष्ट्य आहेत? माझा प्रोजेक्ट आता आठवणीतले तर प्रोजेक्ट असं काही स्पेसिफिक सांगता येणार नाही. हं, हं. परंतु अचिव्हमेंट नुसार ब्रिज आणि आम्ही बिल्डिंग्स केलेल्या आहेत गव्हर्नमेंटच्या. बरोबर. तेच एक अचिव्हमेंट आहे. अच्छा. आणि ह्या जसा एक सर्वोत्तम प्रोजेक्ट आहे, तसा एखाद्या प्रोजेक्ट असा सांगता येईल का, जो करताना काहीतरी अडचणी आल्या, आव्हानं आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत? म्हणजे कधी पावसाची अडचण, कधी ब्लॅक कॉटन सॉइलची, कधी लेबरच आले नाहीत, कधी मटेरियल पोहोचलं नाही. असा एखादा प्रसंग आठवतोय का? असं म्हणजे गव्हर्नमेंटचं काम करताना, हं, ब्रिजेस करताना तर प्रसंग आले आहेत, बरोबर. की आम्ही ज्या ठिकाणी ब्रिजेसचं पाया खोदकाम करत होतो, फाउंडेशनचं खोदकाम करत असताना हं, डिवॉटरिंगच सक्सेसफुली होत नव्हतं. अच्छा. हां, तर डिवॉटरिंगलाच आम्हाला म्हणजे 25% ऑफ टाईम लिमिट हं. हा फक्त डिवॉटरिंग कसं करायचं हो, हो. याच्यात गेला. बरं, बरं. त्याच्यानंतर आयडियाज आल्या, त्या आल्या. त्याच्यानंतर सगळ्यात मोठं शिकायला मिळालं त्या प्रोजेक्टपासून. अच्छा. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न, ते म्हणजे या क्षेत्रामध्ये जे नवीन सिव्हिल इंजिनिअर्स येतात, फ्रेशर्स येतात, म्हणजे जेवढा तुमचा अनुभव आहे तेवढं त्यांचं वय आहे ऑलमोस्ट. तर अशा सगळ्या मुलांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रामध्ये, जर अशी उत्तम वाटचाल करायची असेल तर? या क्षेत्रात प्रामाणिकपणा ठेवा आणि कोणतंही मटेरियल चॉईस करताना, हं, कन्स्ट्रक्शन मटेरियल चॉईस करताना त्याचे अ, गुणवत्ता कशी आहे, काय हं. आहे, त्यांची सर्व्हिस कशी आहे, हे सगळं बघून त्यांनी पुढे वाटचाल करायला पाहिजे. नक्कीच. तर हे होते इंजिनिअर शशिकांत पाटील सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे या क्षेत्रामध्ये गुणवत्ता ठेवणं, राखणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे मला नेहमी असं वाटतं, की एखादा इंजिनिअर म्हणून आपण जेव्हा एखादी वास्तुनिर्मिती करत असतो, तेव्हा पुढची 50-70 वर्ष ती वास्तू टिकत असते, आणि जेवढी वास्तू टिकते तेवढं तुमचं नावसुद्धा टिकतं, आणि लोकं तुमच्या नावावर पुढं तुम्हाला काम पण मिळत असतं. त्यामुळे ती गुणवत्ता टिकवणं हे फार महत्त्वाचं आहे या क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा सर, आपले मनापासून आभार, की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी, आणि सगळ्यात महत्त्वाचं शासकीय प्रकल्पाच्या माध्यमातून गरजूंपर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत चांगल्या योजना आपल्यामार्फत पोचाव्यात, याच आयकॉन स्टीलतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.